फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय काकासाहेब खंबाळकर, काकासाहेब भालेराव खंबाळकर यांच्या सुविद्य पत्नी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपल्याला सोडून निघून गेल्या आणि त्यांचा स्मृती दिन आज या ठिकाणी खंबाळकर परिवाराच्या वतीनं, RPI परिवाराच्या वतीनं संपन्न होतो. आदरणीय नेते रामदास आठवले साहेब यांची उपस्थिती होती. आमच्या सीमाताई आहेत, सीमाताई बसल्यात म्हणून थोडंसं बरं वाटतं. आजच्या दिवसाला अनुसरून एक नवीन लिहिलेलं गाणं मी आपल्या समोर सादर करतो. काकासाहेबांचा सुरुवातीला फोन आला मला की असा कार्यक्रम आपण घेतोय आणि काकींच्या स्मृती प्रित्यर्थ आपण काही पुरस्कार चळवळीतल्या महिलांना देतोय. आणि तुम्हाला यायचंय. तर म्हणलं ठीक आहे काका, मी येतो, परंतु पुरस्काराचं स्वरूप काय आहे? सुषमा, पुरस्काराचं स्वरूप म्हटले आपण फार मोठी ट्रॉफी देतोय, प्रमाणपत्र देतोय, वगैरे वगैरे वगैरे, शाल देतोय. मी नेहमी सांगत असतो की या शाल ट्रॉफी आहेत ना, हे आमच्या सारख्या कलावंतांच्या आणि ह्या चंद्रकला गायकवाड, सुषमादेवी यांच्या सारख्या ज्येष्ठ कलावंतांच्या घरामध्ये पोते भरले आहेत आणि यांचा सत्कार करायचा आहे ना. ज्यांनी रक्त ओकून या महापुरुषांचा विचार खेडोपाड्यात पोहोचवलाय, त्यांचा सत्कार करायचा आहे, ते त्यांना काहीतरी पैसे द्या. काकांनी शब्द दिला, ठीक आहे, पण कुणाला सांगू नका. पण मी जाहीर सांगतो. मला बोलले कानात बोलताय तुम्ही, तर ठीक आहे, तुमचा मान ठेवतो, परंतु कुणाला सांगू नका. कुणाला सांगू नका म्हणजे आता मी जाहीर सांगतो की मी ही अट धरली होती की मी येतो, परंतु तुम्हाला असं करावं लागेल. आणि त्यांनी माझा शब्द राखला, त्याबद्दल त्यांचे प्रथम मी आभार व्यक्त करतो. काकीच्या संदर्भात बोलायचं तर आपण सर्वजण काकींना ओळखता. काकीचा स्वभाव, त्यांची जीवन पद्धती, बोलण्याची पद्धती सगळं आपल्याला अवगत आहे, सर्वांना ज्ञात आहे. परंतु मी गाणं कसं लिहिलं पहा, ऐका. सगळे गायक जेव्हा काहीतरी निमित्तानं एका ठिकाणी येतात ना बंधूंनो, तेव्हा ते चळवळीचं स्थान असतं. त्या कार्यक्रमाचा प्रमुख कुणीतरी चळवळीतला माणूस असतो आणि म्हणून त्या माणसाच्या शब्दाखातर सगळे गायक एकत्र येत असतात. यांना जर असं अलग अलग तुम्ही बोलवा, बरेच मोठे पैसे मोजावे लागतील. परंतु आज काकाच्या शब्दाखातर आणि विशेष करून इथं आठवले साहेब येत आहेत, सीमाताई येत आहेत, ते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
स्वयं प्रकाशणाऱ्या असतात काही महिला. काका भालेराव सर, सगळी मोठी मंडळी आहे, शब्द आहे का, एकच गाणं बोलणार आहे. स्वयं प्रकाशणाऱ्या असतात काही महिला, स्वयं प्रकाशणाऱ्या असतात काही महिला, आणि अशा अनंत महिलांमध्ये होता माझ्या रमाचा नंबर पहिला. स्वयं प्रकाशणाऱ्या असतात काही महिला. रमाबाईचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून काही माऊल्या समाजात वावरत असतात, आणि त्या अनेक असंख्य माऊल्यामध्ये आमच्या जया काकी होत्या. खर तर आज जया काकीच्या संदर्भातच बोललं पाहिजे, परंतु प्रत्येक गायकाची आपली आपली अडचण असते. जे गायक आहेत त्यांनी ती अडचण ओळखली असेल. खर तर आनंद काकीच्या संदर्भात बोलायला पाहिजे, कारण ही गाणी जी आहेत ना, ही गाऊन लोक कंटाळली आहेत पूर्वीच. आजचा दिवस काकींचा आहे, काकींचा स्मृती दिवस आहे. कलावंताच्या संदर्भात 2-3 शेर बोलतो. भीम चळवळीचे शाहीर नाहीत निराधार. भीम चळवळीचे शाहीर नाहीत निराधार. कारण या शाहिरांना आहे महायोद्ध्याचा आधार. इतर समाजातले जे शाहीर आहेत, कलावंत आहेत, लोककलावंत आहेत, त्यापेक्षा आंबेडकर चळवळीतले कलावंत वेगळे आहेत बंधूंनो. कारण का संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरलेला महापुरुष, युगंधर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात आमच्या पाठीवर पडलेला आहे, भीमराव कर्डकाच्या रूपानं. आणि म्हणून म्हणतो, भीम चळवळीचे शाहीर नाहीत निराधार. ह्या शाहिरांना आहे भीमयोद्ध्याचा आधार. भीमराव कर्डकांच्या पाठीवर मारलेली भीम थाप आहे आमचा अनमोल पुरस्कार. भीमराव कर्डकांच्या पाठीवर मारलेली भीम थाप आहे आमचा अनमोल पुरस्कार. कलावंताच्या कलेचे कौतुक भीमाने केले. वंचित शाहिरांना कीर्तिपथास नेले. ह्या चळवळीत विष्णू आले कितीक गेले, पण कलावंत हेच सच्चे ठरले भीमाचे चेले. कलावंत हेच सच्चे ठरले भीमाचे चेले. ताईच्या संदर्भात बोलतो, जया काकीच्या संदर्भात बोलतो. जया काकीचा जया काकींचाही जीवन पट हा खुला.
ज्येष्ठ नेते तर आहेतच, परंतु अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आमचे आबासाहेब आहेत, ज्येष्ठ पत्रकार विलास जाधव या ठिकाणी आले आहेत. आमचे विक्रम मोठे महानगरपालिकेमध्ये मोठे अभियंता आहेत. जया काकींचा त्यांच्या आयुष्यातले काही हसरे सुखाचे क्षण इकडे टिकले. मगाशी तिकडे मी आणि काका जवळ बसलो होतो. काही प्रसंग पाहून त्यांचं हृदय भरून आलं. मी त्यांच्या पाठीवर थाप मारली. काका सावरा पत्नी आहे ना बंधनो, चांगली पत्नी प्रत्येकाला मिळत नाही. माणूस कितीही बोंबलं बाहेर फिरला तर ते घर आहे ना सांभाळण्याची, सावरण्याची आणि सजवण्याची जबाबदारी त्या महिलेला कळते, ती महिला. आणि आमच्या काकीमध्ये तो गुण होता. विसरेल ग माऊले समाज हातून. चेहऱ्यावरी नम्र छटा, चेहऱ्यावरी नम्र
कसा विसरेल ग माऊली समाज मोठ्या नेत्यांचं आणि स्टार गायकांचं सारखंच आहे. मोठ्या नेत्यांचं आणि प्रसिद्ध गायकांचं सारखंच आहे. आमच्यापासून 5 अन्यायी दूर जातात तर दुसरे 50 मिळतात. चाहत्यांची काही कमी नसते नेत्यांना आणि गायकांना. परंतु घर स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. इकडं तिकडं बोंबला फिरून घरी गेलं की निदान 2 घास या 2 घास खा असं म्हणणारी पत्नी पाहिजे. तर मग तो पुढे असा फुलत जातो, मोठा होता. आमचा व्यक्तिगत माझा अनुभव आहे. काकीच्या आयुष्यात आणि काकाच्या आयुष्यात किती मोठे मोठे संकट आले. आम्ही जवळची माणसं म्हणून आम्हाला माहिती आहे. मला त्यांनी एक प्रसंग सांगितला होता पाठीमागे. आता तो काय सांगण्याची गरज नाही. परंतु काकीच्या आणि काकाच्या जीवनात लय चढ उतार आले. अवचित आलेले आव्हान पेलले तू. अग सुखाचे दुखाचे, सुखाचे दुखाचे, सुखाचे दुखाचे प्रसंग झेलले. हे मला माहिती नाही, तुम्ही बोलला म्हणून बोलतो. विश्वास गायकवाड आणि त्यांनी मला 500 रुपये दिले आणि हळूच कानात सांगितलं, काकी मुळे काका लय उड्या मारल्या. 500 रुपये दिले. त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी सांगितलं. विश्वास गायकवाड मोठं चॅनल आहे यांचं, विश्वास गायकवाडांचं. धन्यवाद. प्रसिद्ध गायक अजमिलकर, प्रकाश अजमिलकर यांनी सुद्धा 500 रुपये दिले. आभार व्यक्त करतो. अवचित आलेले आव्हान पेलले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले. कोणाचं नाव घेऊ? 2-3 नाव आहे. गणेश पंडू चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष, बंजारा समाज आघाडी यांनी
500 रुपये पाठवले. आम्ही चव्हाण साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांची परवानगी असेल, ताईंची परवानगी असेल तर नंतर एक मुकुट अंतर साहेबांचा गाऊ का काका? आठवले साहेबांचा मुकुट अंतर नंतर गाई. त्यागी स्वभावाचा परिवार आहे काकांचा काकींचा. प्रिया सांभाळून घ्या. प्रिया रमा सूरज आणि भाऊ साहेब साथ दिली निर्मल तू का कसा संगम कासारे यांच्याकडून सप्रेम भेट आलेली आभार व्यक्त करतो. प्रिया रमा सूरज आणि भाऊ साहेब साथ दिली निर्मल तू साथ दिली निर्मल काका साहेब विसरेल ग माऊली समाजा